यामध्ये ग्राउंड रेजिस्टन्स आपल्याला मेजर करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू हाय व्होल्टेज लाईन. ह्या आपल्या हाय व्होल्टेज लाईन्स आहे. ठीक आहे. जेव्हा आपण याची लाईन सुरू करणार तेव्हा लाईट चालू होईल. लाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला इथे जे लाईन करंट किती आहे आणि व्होल्टेज किती आहे ते सुद्धा अपडेट मिळेल. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर याच्यामध्ये जे व्होल्टेज आहे ते 197 व्होल्ट आहे आणि जे करंट आहे ते 361. जे या करंट आणि व्होल्टेज सेन्सरने मेजर होते ते वायफायला आपल्याला पाठवल्या जाते, ते मोबाईलला दिसते. ठीक आहे. मग त्यानंतर इकडे लाईन सुरू आहे हे आपल्याला इथे माहिती पडते. पण जेव्हा आपला रेजिस्टन्स हायर व्हॅल्यूवर जातो, इथे रेजिस्टन्स पोटॅन्शिओमीटर आहे, त्यांना जसा तुम्ही याला हे वाढता लाईन कट होऊन जाते आणि बजर वाजायला लागते आणि इथे रेजिस्टन्स तुमचा आता बघा हा वाढेल आणि लाईन कट झाल्याचं तुम्हाला दिसेल सुद्धा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आता जर मी पुन्हा याला नॉर्मल रेजिस्टन्स केला तर लाईन सुरू होईल आणि रेजिस्टन्स 0 दाखवेल आणि इथे ती लाईन ऑन होऊन जाईल आणि बंद केलं तर व्होल्टेज सप्लाय 0 होऊन जाईल इथून नॉर्मल जे आहे ते. अशा प्रकारे हा याचा ओव्हरऑल वर्किंग आहे. सगळे पॅरामीटर या LCDला दिसतात.